नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। शिवसेना बाळासाहेबांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून उभी केलेली शिवसेना शिंदेंनी जरी फोडली तरी सुप्रीम कोर्ट सातत्याने मधात बोलत आहे। असं जरी असलं तरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ठाकरेंना दिलासा तर शिंदेंना धक्का बसला। काय आला सुप्रीम कोर्टाचा निकाल पाहूया। त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। महाराष्ट्रामध्ये शिवसेना नावाचा अतिशय मजबूत पक्ष असताना शिवसेनेचा वर्धापन दिन झाला आणि शिवसेनेला शिंदे यांची नजर लागली। मात्र त्या शिंदेसोबत देवेंद्र फडणवीस होते सरकार सुद्धा स्थापन झालं। मात्र शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यापासून तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेचा निर्णय होता, मात्र नार्वेकरांनी निर्णय दिला नाही। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा 31 डिसेंबर म्हणजे कालची शेवटची तारीख आता विधानसभा अध्यक्षांना दिली। जर असं झालं नाही तर विधानसभा अध्यक्षांना तो निर्णय सुप्रीम कोर्ट स्वतः घेईल अपात्रतेमुळे। त्यामुळे आता जर असं झालं तर शिंदे संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार पक्ष बदल बंदी अंतर्गत कायद्यानुसार अपात्र ठरतील। शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंना मिळणार। मित्रांनो, शिवसेनेचा खरा शिवसेना प्रमुख कोण आहे, तुम्हाला काय वाटतंय? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। जर चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।